नमस्कार मंडळी. कविताच होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त असं KFC स्टाईल चिकन पॉपकॉर्न. बघा कसे मस्त असे वरून क्रंची आणि आतून ज्युसी झालेले आहेत. याला सर्व केलं आहे मी इथे मेयोनीज आणि टोमॅटोच्या केचप सोबत. तुम्ही पुदिन्याच्या ग्रीन चटणी सोबत सुद्धा याला सर्व करू शकता. चला तर मग वळूया आपल्या आजच्या रेसिपीकडे. इथे मी अर्धा किलो चिकन ब्रेस्ट घेतलेला आहे. चिकन ब्रेस्ट घ्यायचं कारण हे आहे, की चिकन ब्रेस्ट सॉफ्ट असते आणि लवकर शिजते. त्यामुळे आपले पॉपकॉर्न जे आहेत ते पटकन शिजतील आणि आतून छान असे ज्युसी होतील. आता इथे कटिंग करताना बघा, हे मी पातळ-पातळ असे काप केलेले आहेत, ज्यामुळे ते वरून मस्त असे क्रंची होतात. आता ह्याचं मॅरिनेशन बघून घेऊया. आता चिकनला मी 1.5 चमचा लाल तिखट पावडर, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. बस एवढंच आपल्याला लागणार आहे याच्यामध्ये आणि याला मस्त असं व्यवस्थित मॅरिनेशन करून एक 10 ते 15 मिनिटासाठी तरी साईडला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण आता याची पुढची तयारी बघून घेऊया. आता इथे मी पाव किलो मैदा घेतलेला आहे. आता आपल्याला चिकन पॉपकॉर्नसाठी मैद्याचंच कोटिंग आपल्याला याच्यावरती करायचं आहे. आता थोडंसं चवीपुरतं मी मीठ टाकलंय आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे थोडंसं कलरसाठी. म्हणजे मैदा कसा एकदम पांढरा शुभ्र असतो, तर आपले पॉपकॉर्न जे आहे ते थोडासा वरून व्यवस्थित असा कलर यावा म्हणून थोडंसं आपण लाल तिखट सुद्धा टाकलेलं आहे. आता इथे आपल्याला आईस वॉटर लागणार आहे. त्याच्यासाठी मी एका बाउलमध्ये 7 ते 8 आईस क्यूब टाकलेले आहेत आणि वरून आपलं साधं पाणी टाकायचं आहे. म्हणजे हे आपलं आईस वॉटर तयार तयार होतं. आता हे झालं, की आता आपण आपलं चिकन बघून घेऊया. चिकन असं आपलं व्यवस्थित असं छान मॅरिनेशन झालेलं आहे. 10 ते 15 मिनिटं झालेत. मी याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. म्हणजे काही राहिले-चाहिले मसाले सुद्धा यात व्यवस्थित असे छान मुरतील याच्यात. आता इथे तोपर्यंत एका साइडला आपण तेल गरम करून करत ठेवलेलं आहे. तेल गरम होतंय तोपर्यंत आपण याची तयारी करून घेऊया. आता हे चिकन पॉपकॉर्न तसं एकदम सोपे आहेत बनवायला. फक्त याचं कशाप्रकारे तुम्ही बनवताय ना, याच्यावरती त्याचं क्रिस्प आणि क्रंची आणि पॉपकॉर्नचे जे लेयर असतात, ते त्याच्यावरतीच डिपेंड असतात. आता इथे मी एक 6 ते 7 चिकनचे पीस घेतलेले आहेत आणि मैद्यामध्ये याला असं कोटिंग करून घेतोय आपण. आता हे फर्स्ट कोटिंग आहे. आपल्याला 2 वेळेला याचं कोटिंग करायचं आहे. आपण आता कशाप्रकारे करतोय ना, ते तुम्ही बघून घ्या. आता हे बघा, मी असं फर्स्ट कोटिंग आपण करून झालेलं आहे आणि नंतर मग हे आपण कोटिंग जे आहे, ते एका झाऱ्यावरती काढून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे, ते झटकून घ्यायचं आहे. म्हणजे फक्त वरती त्याला जेवढं लागलेलं पीठ आहे तेवढंच ठेवायचं. एक्स्ट्राचं पीठ झटकून जातं आणि त्याच्यानंतर मग आपण ते चिकनचे पीस जे आहेत, जे आपण आईस वॉटर केलेलं आहे त्याच्यामध्ये डीप करायचं आहे आणि परत एकदा आपण मैद्यामध्ये त्याचं कोटिंग करायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे थोडं झारीवर काढल्यामुळे काय होतं, वरचं जे एक्सेस पीठ आहे ते खाली पडून जाईल आणि थोडंसं कोटिंगलाच वरती त्याला चिकनला हे पीठ राहील, आपला मैदा राहील. आता ह्याला हे बघा, अशा प्रकारे झारीच्या साहाय्यानेच असं डीप करायचंय थंड पाण्यामध्ये. बाहेर काढायचं आहे, थोडंसं निथळायचं आहे. परत ते पीस त्या आपल्या पिठामध्ये टाकायचे आहेत, मैद्यामध्ये टाकायचे आहेत आणि आता ह्या वेळेला ना असं खूप व्यवस्थित असं कोटिंग करायचं. जसं आपण पीठ मळतो ना, त्या प्रकारे व्यवस्थित त्याला असं असं चोळून व्यवस्थित असं दाबून असे त्याला असं कोटिंग करायचं. म्हणजे ना याला असे छान असे लेयर येतात. म्हणजे असं पॉपकॉर्नचे कसे लेयर असतात, म्हणजे बघा याच्यात दाखवल्याप्रमाणे हे असे लेयर आले पाहिजेत. तरच आपण याला चिकन पॉपकॉर्न म्हणू शकतो. हे असे लेयर आले, की मग हे आपण व्यवस्थित आता तळून घ्यायचे आहेत. आता हे सगळे आपल्या पीसेसला व्यवस्थित असं आपण कोटिंग करून घेतलेलं आहे. आता एका प्लेटमध्ये मी हे सगळे पीस काढून घेते आणि आपण आता याला तळायला घेणार आहोत. हे असं छान असं कोटिंग झालं पाहिजे. तेल सुद्धा आपलं छान गरम झालेलं आहे. आता हे सगळे पीस आपण याच्यामध्ये डिप करून घेऊया. आता जेवढे आपले पीस बसतील तेवढेच टाकायचे आहेत. खूप जास्त टाकायचे नाहीत, जेणेकरून ते व्यवस्थित असे तळले जातील. आणि आधीच तयार करताना पण एकदम असे करून पण घ्यायचे नाहीत तयार, म्हणजे तर परत ते मऊ पडणार नाहीत. आपलं तुम्हाला जेवढे लागणार, तुम्ही जेवढे एका बॅचमध्ये तळणार आहात, तेवढेच तुम्ही तयार करायचे आणि तेवढेच तळून घ्यायचे. आता हे बघा, एका साइडने आता आपलं तळून होत आहे. तेल स्टार्टिंगला एकदम असं छान व्यवस्थित गरम असलं पाहिजे, म्हणजे ते त्याचा क्रंच जो असतो तो व्यवस्थित येतो त्याला. स्टार्टिंगला 2 मिनिटं तुम्ही फास्ट गॅसवरच तळायचं आणि नंतर मग गॅस
मीडियम करायचा आणि मग बाकीचं सगळं तळून घ्यायचं आहे आपल्याला चिकनचे पीस. आता हे बघा छान असे दोन्ही साइडने मस्त असे तळून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. असं टाकताना मस्त असा क्रिस्पी असा आवाज आला याचा. आता हे बघा असे छान असे लेयर तुम्हाला दिसत असतील. असे व्यवस्थित असे लेयर पॉपकॉर्न सारखे असे लेयर आलेले पाहिजेत. असे जवळून मी दाखवते. अशाच प्रकारे आपण हे बाकीचे सुद्धा चिकनचे पीस तसेच मैद्यामध्ये कोटिंग करून 2 वेळा कोटिंग करून व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. आता ही सेकंड बॅच सुद्धा माझी तळून झालेली आहे. याला सुद्धा छान असं मस्त असे लेयर आलेले आहेत आपल्या चिकन पॉपकॉर्न सारखे. आणि आपण बाकीचे सगळे सुद्धा मग चिकनचे पीस आहेत ते अशाच प्रकारे तळून घेणार आहोत. हे बघा मस्त असं आपलं चिकन पॉपकॉर्न तयार झालेलं आहे. आता याला तुम्ही पुदिन्याच्या चटणी सोबत सुद्धा सर्व्ह करू शकता. मी इथे मेयोनीज आणि आपल्या टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह केलेलं आहे. हे बघा किती मस्त असे छान असे आपले वरून असे छान क्रंची झालेत आणि मस्त असे आतून ज्युसी झालेले आहेत. अशाच मग छान-छान रेसिपीजसाठी तुम्ही सविताच होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.